बिरला देवता प्रीत्यर्थाम्ब भद्रांगरणे भीष्णुयाम देवा भद्रं पश्येमां शरीरजरितरा अस्मिन् सत्रहमत शतकुण्डात्मक शतमिन्नो शरदो अन्ति देवा चतुरानश्य करिष्ये अभिदेवो भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः आरंभकाले जो निर्विघ्नमस्तु शरीर जय जगदम्बा जगदम्बा जय जगदम्बा जय जगदम्बा जगदम्बा जय 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 जगदम्बा जगदम्बा जय जगदम्बा जय जगदम्बा जय जगदम्बा जय जगदम्बा जय जगदम्बा रेणुका माता की जय नारायण भगवान की जय मे बाबरो जगया मंद्रया देव जिभया देवा दक्षे दक्षे जगसनाः बावगदे देवो मे देवामि दुर्गा सप्तशती दशसहस्र पाठ संपूर्ण पुण्यफल प्राप्त्यर्थम यथादिनात्मक पुण्याहम भवन्तो ब्रुवन्तो अस्य कर्मणाः पुण्याहम भवन्तो ब्रुवन्तो अस्तु पुण्याहम पुनन्तु मा देव जनाः पुनन्तु होळीमध्ये पाणी घ्या ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य आम बीजं ह्रीं शक्ति क्रोम कीलका आसाम रजतमय कुलस्वामिनी जगदंबा स्वरूपे दुर्गा माता मूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगः पाणी सोडून द्या तामणामध्ये देवीच्या मूर्तीवरती उजवा हात झाकण ठेवायचा डावा हात आपल्या छातीला लावायचा यजमान पत्नींनी हाताला हात लावायचा ओम आम ह्रीं क्रोम याम राम लाम वाम लाम छाम साम हंसः ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आसाम दुर्गा देवता मूर्तीनां सर्वांनी म्हणायचे प्राणा इह प्राणाः बमलं शं हं ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आसाम मूर्तीनां सर्वांनी म्हणायचे जीव इह स्थिताः पुनर्बीजानि ओम आम ह्रीं क्रोम याम राम लाम वाम लाम छाम साम हंसः ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आसाम दुर्गा देवता मूर्तीनां सर्वांनी म्हणायचे सर्वांनी सर्वेंद्रियाणि वाङ्मनः त्वचक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद बस्थानी यहैव आगत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा नेत्रोन्मिलितं पुन्हा तूप लावायचंय ओम रद्रस्य आसे काने नाकचक्षुर्दा आसे चक्षुर्मे देहि बालभोगार्थे शर्करा नैवेद्यम थोडी साखर ठेवायची पंचदश संस्कारं संपादयामि अक्षतवैचेत मनोज्योतिर्जुहदा माच्यस्य श्री महाकाली महा रूपमे
तदेत्येति तन्मध्यस्य मध्यस्य यदेत्येति तन्मध्यस्य तन्मध्यस्य मध्यस्य तन्मध्यस्य देवत्वं देवत्वं मध्यस्य तन्मध्यस्य देवत्वं मध्यस्य देवत्वं देवत्वं मध्यस्य मध्यस्य देवत्वं माजानं देवत्वं मध्यस्य मध्यस्य देवत्वं मागे सरका मागे सरका मागे सरका आसनार्थे अक्कल उत्पादन नमः पयाबी पाद्यम नमः आवाहनार्थे अक्कल उत्पादन नमः पयाबी आसनम ओम ताम्बावह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं दामशं पुरुषाणः नमो देव्यै महादेव्यै शिवाय शतन्नमः नमः प्रकृते भद्राय शांगाय सपरिवाराय सायुधाय शक्तिकाय सवाहनाय गौरी नारायणी नमोस्तुते हातामध्ये पाणी घ्यायचं पुण्यतिथौ प्रधान संकल्पितानुसारेण अयुत चंडियागांग भूतम् अद्य दिने इह स्थले कार्यक्रम मंडपे श्री साध्वी माता आगताय यथाशक्ति पाद्य पूजनमहं करिष्ये। जोगला देवीकर सुगंधित द्रव्यं समर्पयामि विलेपनार्थे चंदनं श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनो सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वांगल्ये राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय। यज्ञ नारायण भगवान ओम जन्नात्मने नमः ओम तम कंदाय नमः ओम नंदाराय नमः ओम पम पद्माय नमः ओम मम महापद्माय नमः ओम रम रत्नेभ्यो नमः ओम कम केसरेभ्यो नमः ओम कम कर्णिकाय नमः ओम भ्रामर्ये नमः ओम मध्ये श्रुते नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै श्री महाकाली महालक्ष्मी रक्ष रक्ष धर्मेश्वरी छाया
स्वाहा ओम ऐं प्राच्ये नमः ओम ऐं अग्रये नमः ह्रीं दक्षिणायै नमः ओम ह्रीं नैऋत्ये नमः ओम ऐं प्रतीच्ये नमः ओम सर्वगुणनिकेतनं सर्वगुणं प्रवन्नास्म वनस्तस्य विजितां स्वाहा देवं देवानां विशालस्य मनोहराजनादं स्वाहा पूर्णस्य रक्षणवदनास्तः निष्ठक्रामं देवं प्रवण शंकर सह स्वाहा देशादेव देवानां आख्यमेत त्रिक्रोधा लाभाश वैशासुर स्वाहा स्वाहा जान भवन किरीटो लिखितांबरं शोभिताशेष पातालं नगरजानेश्वरीनतां स्वाहा स्वाहा यजमानाचं तामन घ्यायचंय, त्यांच्याकडून स्वच्छ करून घ्या. त्याच्यामध्ये आरतीची निरांजनी, थोडस हळदी कुंकू, अक्षता, फूल आणि कापूर एवढ्या गोष्टी ठेवून घ्या. तामन आधी स्वच्छ पुसून घ्या, नंतर निरांजनी, कापूर, हळदी कुंकू, फूल, अक्षता ठेवा. पातेले, पळ्या आणि शाकल्याचे टोपले स्वयंसेवकांना देण्याची मदत करा थोडीशी बसल्या बसल्या. तुपाची पातेले देण्याच्या आधी निरंजनीमध्ये 2 पळ्या तूप काढून घ्या. दहा नंबर कुंडावरती आरतीची निरंजने द्या फुलवातीसह. फुलवात द्या, फक्त फुलवात, निरंजनी आहे. कुंडामध्ये स्मरणपूर्वक नमस्कारं करोमि. पोथीचं स्मरण करा, सरस्वतीचं. ताबकानाः गणपती पादे प्रकाशिमावती सत्यपतियानं
पद्धतीची शक्ती ही सगळीकडे कार्यरत होत असते. त्यामुळे नामाच्यामध्ये काय काय महत्व आहे आपल्यालाही अनेकदा अनुभव येतो की आपल्याला चुकीच्या पद्धतीने जर कोणी अपशब्द वापरला वेगवेगळ्या पद्धतीच्या नावातनं त्या मुलांवर काय संस्कार होणार आहेत याचाही विचार होत. एक प्रकारे आईच्या रोजचं जे नामकरण Rక్షా
आरती कृष्णानंदाची जय जय परब्रह्माची जय 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 हरि नंदनाथा जय 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 हरि नंदनाथा सादरी शोभे प्रेमानंदा सादरी शोभे प्रेमानंदा वाणी होई वाता वाणी होई कर्पूरार्तिदीपं समर्पयामि जले शीतलीकरणं पुष्पैर्देवतावन्दनं हस्ताभ्याम् आत्मवन्दनं हस्तप्रक्षालनम् आरार्तिग्रहणम् यज्ञेन पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाय प्रदयसाहिने नमो वयं वैश्रवणाय प्रचोदयात् ॐ महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ॐ वैश्वानराय विद्महे लालीलाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात् ॐ
हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नः सद्गुरुः प्रचोदयात्। ईशानः सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो। श्री महासांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय सवानाय यंत्र देवता पीठ देवता आवरण देवता सहिताय भगवत्यै श्री दुर्गा देव्यै नमः। वेदोक्त मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। दक्षिण पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्य भावेन रक्ष मां परमेश्वर। मंत्रहीनं गृहाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्रूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यस्तारिणो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। रोगान् शेषान् अपहंसि दुष्टा पृष्ठा कामान् सकलान् भीष्टान् वामाश्रितानां न विपन्नराणां वामाश्रितायाश्रयतां प्रयान्ति। सर्वाबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याधिकेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरि विनाशः। सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्यसुधान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन विमुच्यते न संशयः। दुर्गे स्मृता हरसि भीष्मचेतो स्वस्त्यै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्य दुःखविहारिण्या सर्वोपकारकरणाय सदा रचिता। यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी। अपराधसहस्राणि क्रियन्ते हरनिशं मया नाशोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी। अपराधशतं कृत्वा जगदं वेति चोच्चरे यां नदीं समवाप्नोति तदां ब्रह्मादेश्वराः। सापराधोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके इदानीमनुकम्प्योऽहं यथेच्छसि तथा कुरु। अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी। रेणुका माता की जय। सद्गुरु हंसतीर्थ योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय। अग्निमूर्त माता प्रेमानंदीनाथ महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। यज्ञनारायण भगवान की जय। उभे इत्युभे श्रियमश्नुताम् अष्टामित्यश्नुताम्। मयि देवा देवा मयि मयि देवा दधतु दधतु देवा मयि मयि देवा दधतु देवा दधतु दधतु देवा देवा दधतु श्रिय दधतु देवा देवा दधतु श्रियं दधतु श्रियं दधतु श्रियमुत्तमामुत्तमाग्श्रियं दधतु दधतु श्रियमुत्तमाम् श्रियमुत्तमान्तस्यै तस्या उत्तमाग्श्रियमुत्तमान्तस्यै उत्तमान्तस्यै तस्या उत्तमामुत्तमान्तस्यै ते ते तस्या उत्तमामुत्तमान्तस्यै ते उत्तमामित्युत्तमाम् तस्यै 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 ते स्वाहा स्वाहा ते तस्यै तस्यै ते स्वाहा ते स्वाहा स्वाहा ते ते स्वाहा स्वाहेति स्वाहा। ते ब्रह्मा नक्षत्रञ्चोहे श्रियमश्नुताम् मयि देवादधतु श्रियमुत्तमान् तस्यै ते स्वाहा। मन्त्रार्था सफला सन्तु पूर्णा सन्तु मनोरथाः। शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणामुदयस्तव। ऋणरोग
शोकादिदारिद्र्यं पापञ्च अपमृत्यवः भयशोकमनस्तापा नश्यन्तु तव सर्वदा श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घायुः येन देवपामि ब्रह्मणा येवादाभे देवानाय दीर्घायुक्ताय बलाय वर्चसे सुप्रजास्वाय च सा अथो जीव शरदशतम् आयुष्यं वरजस्य कोरायस्पोषमोद्भिदम् विदग्धो हिरण्यं वर्चस्वज्जयेत्रायामि सतादुमाम् अध्यक्षाग्रसिनपेशाचास्तारञ्जदेवानामोय प्रथमजगृह्येततो यो विफलते दाक्षायणग्गो हिरण्यग्गो स देवेषु गुणते दीर्घमायुः सम ऋष्येषु गुणते दीर्घमायुः अस्तु गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ माया माऊली जीविता जिव्हाळा तुमाय माऊली जीविता जिव्हाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा माय माऊली जीविता जिव्हाळा तू माय माऊली जीविता कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळा तो माय माऊली जीवेचा जिव्हाळा. 5-10 मिनिटात आपली सेवा संपेल. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करू. 10च्या अगोदर 1 मिनिट का होईना संपेल. विठोबार कुमाई टाळी वाजवा भजन करा. विठोबार कुमाई श्री ज्ञानदेव
रामकृष्ण गोविंद गोपाळा. टाळी वाजवल्याने भजन केल्यावर कसं प्रसन्न वाटलं का नाही तुम्हाला? म्हणून टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्यामध्ये आपल्या शरीराची शुद्धी फार होते, शरीर शुद्ध होतं. भजन करण्याने टाळी वाजवण्यानं आपला रक्ताचा DNA बदलतो. लक्षात ठेवा, रक्तातला स्वभाव बदलतो, त्याचा DNA बदलून जातो. आणि म्हणून टाळी वाजवण्यात हे विज्ञान आहे. देवाचं भजन करण्यामध्ये हे ज्ञान आहे. ज्ञान विज्ञान तुझ तैसे वाटोनी देऊ. टाळी वाजवण्याचं विज्ञान आहे आणि भजन करण्यात ज्ञान आहे. म्हणून ह्या दोन स्वतंत्र मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. मला 15 मिनिटामध्ये थोडासा भाव आपल्या लक्षात आणून उरकून घ्यायचा आहे. महाराज म्हणतात त्यार देवाचं नामस्मरण केलं. राम कृष्ण गोविंद गोपाळ आणि विठ्ठल हे 5 नावं. हे शास्त्रामध्ये 5 नावं आले की त्याला पंचक असं म्हणतात. यज्ञामध्ये सुद्धा रुद्र पंचक, विष्णू दत्त यागामध्ये, विष्णू यागामध्ये किंवा आदिमाया शक्तीमध्ये, भगवतीमध्ये पंचक मानलं जातं. आदिमाया शक्ती, रुद्र भगवान, विष्णू भगवान, गणराया, भगवान दत्तात्रय, असं 5 देवाचं किंवा सूर्य, असं कुठले देव घेऊन त्याचं पंचक केलं जातं. 3 गोष्टी एकत्र आल्या की त्याचं त्रिवेणी होतं. त्रिवेणी जसं गंगा यमुना सरस्वती, हा प्रयागराज त्रिवेणी. 3 गोष्टी एकत्र आल्या की त्रिवेणी. आणि 5 देवतेचं एकत्र यज्ञ केला की त्याला पंचक असं म्हणतात. तसं या ठिकाणी या अभंगामध्ये 5 नावाचं हे पंचक आहे आणि ते महाकल्याणकारी आहे. पंचक हे महाकल्याणकारी असतं. त्रिवेणी संगम फेडीत पापताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. जशी नमामि गंगे तौ पात पंकजम, सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम, भुक्तिंच मुक्तिंच दधासि नित्यम, भावानुसारेण सदा नरानाम. हे असं गंगेचं जसं स्वरूप आहे तसं ही ज्ञानगंगा आहे. ही वाहणारी गंगा राजा भगीरथानं आणि महामुनी गौतम ऋषीजींनं, राजा भगीरथजीनं आणि महामुनी गौतम ऋषीजींनं ही स्वर्गातली भगवान विष्णूच्या पायाजवळून गंगा आणली आणि फेडीत जगाचे पापताप, संपूर्ण विश्वाचा पापाचा तापाचा नाश करण्यासाठी गंगामाई आणली. तशी आमच्या साधू संतानं परमेश्वराच्या नावाची गंगा ही ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवो निधाले, शांतीशी आले पल्लव नवे. ही ज्ञानगंगा आहे. नामस्मरण, देवाचं नामस्मरण ही ज्ञानाची सगळ्यात मोठी परमोच्च गंगा आहे. आणि हे पंचक आहे. या पंचकामध्ये राम, कृष्ण, गोविंद, गोपाळ आणि विठ्ठल 2-2 मिनिटामध्ये याचा. आता यांच्या नावाचे अर्थ भरपूर मोठाले आहेत संस्कृतमध्ये, परंतु आपल्याला 15 मिनिटात उरकायचं आहे. रमन्ते योगिनोनन्ते नित्यानंदे चिदात्मने इति रामपदो नासो परब्रह्मा विधीयते. राम अक्षरात र अक्षर आहे. र हे खे त्याला आ आहे आणि म आहे. र या अक्षराची देवता अग्नी देवता आहे. याचा रंग तांबडा आहे. आ दांडा आहे ना, हा पुढचा, याचा रंग हिरवा आहे. आणि म आहे ना, याचा रंग पांढरा आहे. या प्रत्येक शब्दाची देवता भिन्न आहे, याचा रंग भिन्न आहे आणि याचं काम भिन्न आहे. काम भिन्न. जरी एकाच देवाचे नाव असले, कृष्ण, राम, गोविंद, विठ्ठल, एकच देव आहे. रामच कृष्ण झाला, त्यालाच गोपाळ म्हणतात, त्यालाच गोविंद म्हणतात आणि तोच देव विठ्ठल झाला. परंतु ज्या अर्थी नाव बदललंय त्या अर्थी त्यांचं काम पण बदललंय आणि ते शक्तीत पण बदल केलाय त्यांनी. त्याशिवाय नाही ना. मग राम अक्षर रामकृष्ण हरी, वारकरी मंत्र रामकृष्ण हरी असा का नाही मंत्र केला? कृष्ण राम हरी किंवा हरी कृष्ण राम असा राम पुढे नेऊन घालायचा. राम अगोदर का घेतला मंत्र? असं का नाही केला? कृष्ण राम हरी अथवा हरी कृष्ण राम अथवा हरी राम कृष्ण असा बदल 9 प्रकारे होतो ना त्याच्यात. मग राम हा प्रथम का घातला? तर राम अक्षरामध्ये र अक्षर हे अग्नीचं प्रतीक आहे आणि रचा उच्चार केल्यानंतर बेंबीपासून वर हवा जायला सुरुवात होते. बेंबीच्या खाली सुषुम्ना नाडी, इथून एक मोराच्या अंड्यासारखं आपल्या बेंबीजवळ कांड, तिथून 72,000 नाड्या शरीरावर प्रवास करतात
ते आपल्याला ते योगशास्त्रात तिकडे जायचं नाही. पण इथे 10 नाड्या मुख्य आहेत. त्याच्यात डाव्या नाकफुडीत इडा नाडी, उजव्या नाकफुडीत पिंगला नाडी आणि मध्ये नाकाचा पडदा आहे त्यात सुषुम्ना नाडी प्रवास करते. ह्या 3 नाड्या. तर इथून ज्यावेळेस योगी अभ्यास करतो किंवा चिंतन केलं जातं त्यावेळेस र अक्षराचा उच्चार ज्यावेळेला होतो त्यावेळेस तिथून बेंबीपासून अशी नाडी अशी तोंड उघडं करते. का? र अक्षरच असं आहे की तोंड उघडल्याशिवाय त्याचा उच्चारच करता येत नाही. श्रीराम म म्हटलं की होठ लावला जातो आणि र म्हणलं की उघडला जातो. अशी आकुंचन आणि अशी प्रसरण क्रिया होते राम अक्षरात. काय होतं र अक्षर? रचा उच्चार केला रकारोश्य मात्रेण बहिर निर्याती पातकम. रचा उच्चार केल्याबरोबर बेंबीपासून आतून जे निगेटिव्ह एनर्जी ज्याला पाप दुष्ट बुद्धी दुरात अशी प्रकारची जी एनर्जी दुष्ट आहे ती र अक्षरानं बाहेर जायला सुरुवात होते. आणि म अक्षराचा उच्चार असा येतो मकारोश्य मात्रेण बहिर निर्याती पातकम. आणि बाहेर गेलेलं जी एनर्जी आहे ती आत न येऊ देण्यासाठी म तोंड लावून घेतं, कवाड लावून घेतं. फक्त बाहेर फेकायचं काम करतं आणि बाहेरच्याला आत येऊ देत नाही. हे राम अक्षराचं पहिलं काम आहे. तुमच्या गावामध्ये तुमच्या गावात किंवा तुम्ही तुमच्या घरात अगोदर कपड्याला इस्त्री करून मग धुवायला जाता का? अगोदर धुवून आणता मग इस्त्री करता काय तुम्ही? अगोदर इस्त्री करता आणि मग धुवायला देता का? नाही. अगोदर काय करतो? धुवून आणतो आणि मग इस्त्री देतो. राम अक्षर सगळ्यात अगोदर पहिलं काम करीत असेल तर तुमच्या चित्ताला बुद्धीला शरीराला क्लीन काम करतं, स्वच्छ. अगोदर स्वच्छ करतं र अक्षर. कारण याचं हे अग्निदेवता आहे, याची देवता अग्नी आहे. आ अक्षर हे भक्तीतलं लक्षण आहे आणि म अक्षर हे ज्ञानातलं लक्षण आहे. रामाचा एवढा गौरव आणि राम संपूर्ण विश्वाला आकर्षक आणि विश्वाला तारक का? त्या राम अक्षरातच फार मोठी ताकद बसलेली. र अक्षर जसं अग्नीचं आहे तसं त्यागाचं प्रतीक आहे. ह्याचे मुख्य स्वभाव त्याग आहे. र अक्षराचा स्वभाव त्याग आहे आणि याचा स्वभाव रचा उच्चार केला की अंतकरणामध्ये त्यागी वृत्तीचा जन्म होतो. चुकून सुद्धा भोगी वृत्ती तयार होत नाही. अंतकरणात मनापासून बुद्धीनं शरीरातून सगळा त्याग. र अक्षर हे त्याग. त्याच्या पुढे आचा दांडा मारलेला आहे रा. हा कशाचा आहे? याचा रंग हिरवा आहे. हे भक्तीचं प्रतीक आहे. भक्ती. रच्या पुढे आ आला की अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, भक्ती निर्माण होते. आणि त्याच्या पुढे म अक्षर आहे ना, या म अक्षराचा स्वभाव आहे समजदारी, ज्ञान, शहाणपण. हे म अक्षराचा स्वभाव आहे. आणि याचा रंग पांढरा आहे. याचा रंग पांढरा आहे. याची विष्णू देवता आहे. म अक्षराची देवता विष्णू देवता आहे. रची अग्नी देवता आहे. ही भक्ती देवता जी आहे, प्रेम देवता, ही आदिमाया शक्तीची आ अक्षराची देवता आहे. ही आ ही देवता रेणुकेचं स्वरूप आ अक्षरामध्ये दडलेलं आहे. र आ म. आता र हे त्याग आहे म्हणून अंतकरणातून बाहेर हवा फेकली जाते आणि नंतर आचा उच्चार केला की अंतकरणात प्रेम निर्माण होतं. बघा, सामान्य व्यवहार असा आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट त्यागल्यानंतरच प्रेम जन्माला येतं, नाही तसं येतच नाही. गायीनं वासराला जन्म दिल्यानंतरच गायी हंबरडा फोडते. अगोदर हंबरडा फोडीत नाही. फोडती? ऐकलं कधी? गाय गा बनेन हंबरडा फोडला नाही. गायीनं वासराला जन्म दिल्याबरोबर तिच्या अंतकरणात प्रेम जन्माला येतं. प्रेम जन्माला. आईनं मुलाला जन्म दिल्यानंतरच पाना येतो, अगोदर येत नाही. का? त्यागेन एक अमृतत्व मानसू. त्यागातच प्रेमाचा जन्म होतो, तसा होत नाही. त्याग केला म्हणून आई आणि वडील आपलेच असतात, पण आई जवळ जास्त प्रेम का? तर तिच्याजवळ त्याग मोठा आहे म्हणून त्यागात प्रेम आहे. र अक्षराचा त्याग, त्याच्यात आ हे प्रेम. आणि जिथे प्रेम आणि त्याग दोन्ही एकत्र राहतात तिथेच ज्ञान जन्माला येतं, तिथेच समजदारी जन्माला येते. त्याग आणि प्रेम एकत्र नाही तर प्रेम ज्ञान जन्माला येत नाही. त्यागाचं आणि प्रेमाचं एक अंग असावं लागतं, तेव्हा ज्ञान जन्माला येतं. महाराज
संताजवळ त्याग आहे, संताजवळ प्रेम आहे, म्हणून संताजवळ ज्ञान आहे. ज्ञान तिथंच जन्माला येतं. यासाठी तुम्हाला अगोदर कुठल्याही गोष्टीचा दुर्गुणाचा त्याग करावा लागेल, दुष्टबुद्धीचा त्याग करावा लागेल, खोटं बोलण्याचा त्याग करावा लागेल, खराब खाण्याचा त्याग करावा लागेल, खराब बोलण्याचा त्याग करावा लागेल, खराब पाहण्याचा त्याग करावा लागेल, खराब वागण्याचा त्याग करावा लागेल. त्याच वेळेला अंतःकरणामध्ये प्रेम जन्माला येईल. आणि जेव्हा त्यागाची प्रेमाची दोस्ती होईल तिथे ज्ञानाला बोलवायची गरज नाही, ज्ञान त्याला शोधित येत असतं. कारण त्याग आहे ना, प्रेम आहे, तिथं ज्ञान शोधित येतं. तुकाराम महाराजांजवळ त्याग होता, तुकाराम महाराजांजवळ प्रेम होतं, म्हणून सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. ज्ञान गुरु शोधित आले. म्हणून ज्ञानाला गुरुला शोधायची गरज नाही, आपण तयारी केली की गुरु शोधितच असतो. मला सांगा, कधीतरी आंब्यानं तुम्ही आंबे तोडून घरात पिकायला ठेवले आणि खोलीत ठेवले आंबे आणून, आणि त्या आंब्यानं तुम्हाला बोलावलंय, असं कधीतरी घडलं? घडलं कधी? नाही, कधीच नाही घडलं. तुम्हीच 2-3 दिवसाने सकाळ संध्याकाळ जाता बघा. हा, तुम्हीच जाता वरच काय बघ, इकडे बघते. अरे तो बोलवितच नाही तुम्हाला, आंबा बोलवितच नाही. का? तो फक्त अंतर्मुख होतो. त्या पोत्याखाली, त्या झाकणाखाली, त्या गवताखाली तो रात्रंदिवस डोळे लावून आपल्यातला तुरटपणा, आपल्यातला आंबटपणा, आपल्यातला हिरवटपणा, आपल्यातला कठीणपणा बाजूला काढायचा प्रयत्न करतो. तो फक्त काढायचा. हिरवा रंग बाजूला कसा जाईल, आपल्यातला कठीणपणा कसा जाईल, आपल्यातला आंबटपणा कसा जाईल, तो रात्रंदिवस हात प्रयत्न करतो. आणि पिकायच्या अगोदर तुम्ही 25 वेळा त्याला शोधित जातात. तसा महाराज तुम्ही स्वतः आपल्यातला दोष काढायचा प्रयत्न करा. हे प्रेमानंदाजी आणि हरिहरानंदाजी तुम्हाला शोधित येतील. लक्षात ठेवा. हे काय गेलेत असं वाटतं काय तुम्हाला? अजिबात नाही. आई वडिलानं शरीर दिलेलं ठेवलंय बाजूला, कारण हे 5 जणांचं उसणं आणलंय म्हणून देह हा 5चा आणला उसना, शेखी त्याचा त्याशी देणे लागे. आता पखवाज आणला, माईक आणला, हे टाळ आणले, हे काय गुरुजी घरी घेऊन जाणार आहेत का? अरे हे उष्णे आणले, त्याची त्याला द्यावा लागेल. परंतु स्वतःचं आत्मतत्व, स्वतःचं स्मरण, स्वतःचा आशीर्वाद, स्वतःजवळचं प्रेम, स्वतःजवळचं ज्ञान हे काही उष्ण आणलेलं नाही, ते ओरिजिनल कमावलेलं आहे. ते जशाच तसं ठेवलेलं आहे. ते कुणाला नेता येत नाही, जाता येत नाही. जो सेवा करील त्याला ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपली आपण तयारी करायची. झाडाचा आंबा पोपटाला, कावळ्याला, चिमणीला कधीही बोलीत नाही. कावळे, चिमण्या, पोपट त्याच्या भोवती घरटे मारतात. पोपई कधी बोलीत नाही, चिकू कधी बोलीत नाही. हे घरटे मारतात. का? ज्यांना खायचंय ते घरटे मारतात. तसे या सद्गुरूंना स्वतः जर ठेवायचं नाही, ते देण्यासाठी आलेले आहेत. ते आपल्या भोवती घरटे मारतात, पण आपलं कच्चं पण बाजूला जाईना म्हणून घोटाळा झालाय. घोटाळा कसा? आपलं कच्चं पण बाजूला काढा. तुम्ही चांगलं पक्क व्हायचा विचार करा, दोष काढायचा विचार करा. अरे हे शोधित येतात महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, सत्य सांगतोय, प्रामाणिकपणानं सांगतोय, शब्देनं सांगतोय. साधूच्या जवळ राहताना, देवाच्या जवळ राहताना तुम्ही फक्त दोष काढायचा प्रयत्न करा, त्याला आमंत्रण देऊ नका. त्याचं पूर्ण लक्ष असतं महाराज, पूर्ण लक्ष असतं. हा कितीक राहिलाय, कितीक राहिला, अजून किती बाजूला जायचं, किती. अरे रात्रंदिवस लक्ष ठेवून जातात. पिकल्या आंब्याचा महाराज भुंग्याला फुल कधी शोधित नाही, ते फक्त उमलायचा प्रयत्न करतं. मकरंदाचा वास परिमळ निघाल्या पवना पाठी, त्या वाऱ्याच्या पाठीवर त्याचा वास जातच असतो. भुंगा त्याला शोधित असतो. तसे हे भुंगे आहेत महाराज. हे जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस फिरणारे हे भुंगे आहेत. हे शोधित आहेत तुम्हाला. आपल्याला मकरंद कुठं मिळेल, कुठं आपल्याला देता येईल, कोणतं पात्र शुद्ध आहे, कोणतं सोन्याचं पात्र आहे, कोणतं निकोप पात्र आहे, हे शोधित राहतात. फक्त आपलं पात्र फाटकं नसावा, आपलं पात्र गळकं नसावा. देणारे तयार आहेत महाराज, देणारे तयार आहेत. फक्त आपण शुद्ध झालं की आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा योगी. र अक्षर हे त्यागाचं प्रतीक आहे, आणि म अक्षर आ हे प्रेम आहे, आणि म हे ज्ञान आहे. म्हणून योगी लोक, साधू लोक
भगवान शंकरजी हे याच्यात रम्मान झाले. जिंदगीभर आणि आयुष्यभर रामनाम दोन्ही अक्षरे अमृतपान केले शंकरे. माऊली म्हणतात सगळ्यात अगोदर मी रामचिंतन सुरू केलं. प्रथम राम का? राम रममान करणार आहे, राम त्याग आहे, राम प्रेम आहे, राम ज्ञान आहे, राम भक्ती आहे, राम वैराग्य आहे, राम अत्यंत जिव्हाळा आहे. रामाबद्दल कितीही सांगता येईल आपल्याला. असं रामाचं त्यागाचं, भक्तीचं, प्रेमाचं आणि ज्ञानाचं, शहाणपणाचं प्रतीक त्याचं प्रथम चिंतन केलं. नंतर दुसरं चिंतन कृष्णाचं केलं. ककार कमलाकांत रुकार राम इत्यपि शकार षड्गुणपती श्वेत द्वीप निवास कृत. क अक्षरे क, ह्या क अक्षरामध्ये कमळामध्ये ज्याचा जन्म झाला असे ब्रह्माजी त्यांचं संपूर्ण एक्सपिरियन्स, अनुभव आणि संपूर्ण लाईफ क अक्षरामध्ये आहे. खाली रू अक्षर, कला रू जोडला कृ. रुकार राम इत्यपि, कला रू जोडला म्हणजे ब्रह्मदेवाच्या एक्सपिरियन्स अनुभवाला, राम अवताराचा अनुभव आला. रामाची सगळी शक्ती रू अक्षरात आली. षटकोणाचा अर्धा श, शकार षड्गुणपती. षटकोणामध्ये ऐश्वर्यश धर्मशीयस श्रिय ज्ञान वैराग्यो शैव षण्णाम भगैतीरणहा. ह्या 6 गुण परमेश्वराचे षटकोणात आले. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे शाही गुणवर्य वसती जेत मनोनितो भगवंतो जो निसंगाचा सांगा तू. यश नावाचा गुण मारुतीला एकच गुण दिला तर दुनियाभर मारुतीरायची मंदिरे आहेत महाराज. औदार्य नावाचा गुण कर्णाला दिला, ऐश्वर्य नावाचा गुण कुबेराला दिला. एक एक गुण एक जणाला देवाने दिला तर यांचं विश्वामध्ये पूजा होती.